त्या ज्या आहेत त्या पॅकिंग पण आज थोडीफार पॅकिंग आणखी करायची होती, जी पेंडिंग पॅकिंग होती ती कपडे भांडे सगळं भरून. पॅकिंग तुझं काय घ्यायचं आपण खेळणे? हो हो हॅलो एव्हरीवन, एक सेकंड ना. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रेम ब्लॉग्स आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग ॲज वेल. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन टू दिस ब्लॉग. आजचा ब्लॉग जो आहे ना तो एक धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या लाईफमध्ये थोडा चेंज होणार आहे आणि त्यासाठी मी हा ब्लॉग बनवते. तर ती धक्कादायक गोष्ट अशी आहे की आम्ही आता टिटवाळा सोडून जातो आहे आणि आम्ही आता घाटकोपरला शिफ्ट होतो आहे. घाटकोपरला आम्ही 2 वर्षांपूर्वी घर घेतलेलं होतं आणि ते घर रेंटवरती दिलेलं होतं 2 वर्षापासून. नंतर पोझेशन मिळालं आणि 1 वर्षापासून आम्ही रेंटवरती दिलेलं होतं. तर आमचा असा विचार होता की हा ना पोस्टमध्ये जाईल तेव्हा मग आम्ही तिकडे शिफ्ट होऊया. पण अचानकपणे आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं तिकडे. अचानक का शिफ्ट व्हावं लागलं वगैरे वगैरे, तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला सांगेल. आज शुक्रवारचा दिवस आहे. ऑफिसमधून मी आलेली होते आणि पॅकिंग वगैरे चाललेली होती. मूवर्स आणि पॅकर्सवाल्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलेला आहे, तर ते येणार आहे आणि त्याचं पॅकिंग करून जाणार आहे. तर माझे काही सामान होतं तो मी पॅक करून ठेवला. ओके, तर जो माझा प्लॅन आहे पॅकिंगचा तो असा आहे की माझे जे कपडे आहेत ना, सगळ्यात पहिले मी ते कपडे वगैरे भरणार आहे. काही भांडी कुंडी आहेत ते बाजूला त्यांनी काढून ठेवलेली आहे वरतून. काही जुना सामान आहे तो आम्ही इथेच ठेवून जाणार आहे, कारण तो काय आम्हाला तिथे कॅरी करायचा नाही आहे. तर माझे कपडे, ह्यांचे कपडे, हे सगळं आम्ही आता ऑर्गनाईज करणार आहे. कपडे सगळ्यात पहिले, त्यानंतर भांडी, त्यानंतर काही मोठे मोठे सामान आहे, सोफा, फ्रीज, असे मोठे मोठे जे भांडे, चक्की वगैरे अशा मशीन आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या पण आहेत. सगळ्यात पहिले मी आता जे येत आहे ते कपडे पॅकिंग करायला घेते. या सगळ्यांमध्ये ना पहिला टास्क म्हणून कपडे पॅकिंग करायला घेते. त्यातही माझं जे वरचं जे ओपन सेक्शन आहे ना ते सगळं ओपन सेक्शन मी घेते, कारण ते जे आहे ना ते खूप भरलेलं आहे, ते ओपन आहे. त्यामध्ये मी कुठं साडी कवर्समध्ये वगैरे टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते मी आधी भरायला घेते आणि मग जे पॅक केलेले आहे ते आपोआप बॉक्सेसमध्ये टाकते. असा माझा प्लॅन चाललेला आहे. तर ते बघून घेऊया आपण आधी. हे बघा, हे असं अशा ह्याच्यामध्ये ना मी सगळ्या साड्या वगैरे भरून ठेवलेल्या. थोडेफार कपडे जे आहे याच्यामध्ये थोडं भरायचं राहिलं आहे, एक एक गोष्टी. तर म्हणजे काय होईल की काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या पॅकिंग म्हणजे बॉक्सेसची गरज नाही भासणार जास्त. मग आमचे बॉक्सेस सेम होतील, त्यामध्ये दुसरा सामान आहे म्हणून ते असे ठेवलेले आहे. त्यानंतर जे पॅकिंग करायचं आहे ते मी आता उद्या दाखवेल. आज पॅकिंगचा सगळ्यात पहिला दिवस आहे. सगळ्यात पहिले मी कपडे पॅकिंग करायला घेतले. त्यातही अर्धे म्हणजे पाऊण भाग कपडे मी पॅक केलेले आहे आणि त्यानंतर मग बाकीचे जे कपडे आहेत ते बॉक्सेसमध्ये जाणार आहे. बाकी मग उद्या दाखवते. आता उद्या संध्याकाळी आल्यानंतर माझी काय पॅकिंग होती. ओके,
तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात आता तो डे 2चा आहे. डे 2ला मी जे काही पॅकिंग केलेलं होतं तो सगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता आणि तेव्हा चान्सेस नाही मिळाला याचं इंट्रोडक्शन करायला, त्याच्यामुळे मी आता इंट्रोडक्शन करते. हा व्हिडिओ जो आहे याच्यानंतरचा येणार आहे तो डे 2चा आहे पॅकिंगला. डे 2ला सगळं भांडी कुंडी चादरी वगैरे जे काही आहेत ते सगळं पॅक केलेलं होतं आणि त्यानंतर छोटं मोठं काही आहे ते सगळं पॅकिंग केलेलं होतं. आणि असं होतं की आमचं जे पॅकिंग करताना आहे ना, कोणकोणत्या वस्तू अशा काना कोपऱ्यात ज्या हरवलेल्या असतात, कधी काळी आपण शोधत असतो, तशा काना कोपऱ्यात कुठेतरी सापडत होत्या. तर त्या आम्ही विचार करत होतो घ्यायचं का नाही घ्यायचं. तर असं सगळं गोंधळ उडत होता आमचा. पण जे काही शक्य झालं तेवढं सगळं आम्ही पॅकिंग करून ठेवलं. तसं एनिवेज आमचे मूव्हर्स आणि पॅकर्स येणारच होते दुसऱ्या दिवशी. मग हे सगळं मी दाखवते तुम्हाला आता की काय 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 कसं कसं पॅकिंग केलेलं आहे. ऍक्च्युली थोडंसं असं वाटत होतं की जर प्लॅनिंग करून जर केलं असतं तर मग बरं झालं असतं. कारण की हे जे आहे ना, जे खोके वगैरे हे सगळं तर ते मूव्हर्स अँड पॅकर्स घेऊन आलेले होते. पण आपले जे बॅग्स वगैरे आहे त्याच्यामध्ये जर व्यवस्थित सगळं तसं सामान हरवलं वगैरे कुठेच नव्हता. पण जर बॅग्समध्ये वगैरे व्यवस्थित ठेवले असते तर आणखी वेळेवरती सापडले असते. तसं एकदम मूव्हर्स अँड पॅकर्स येतात आणि ते असंच टाकून जातात, त्याच्यामुळे जसं होतं तसंच टाकलं. बघा हा व्हिडिओ. आज आहे लास्ट डे ऑफ अवर्स इन दिस टिटवाला हाऊस आणि हे बघा मी आता पॅकिंग वगैरे करणं माझं चालू आहे. बरीचशी पॅकिंग काल केलेली होती, पण आज थोडीफार पॅकिंग आणखी करायची होती. जी पेंडिंग पॅकिंग होती ती कपडे भांडे सगळं भरून झालेलं आहे. आता ते थोडंसं जे आहे ना ते पॅकिंग करायचं बाकी आता ते मी भरते. मूव्हर्स अँड पॅकर्सवाले येत आहेत. आता बघा ना हे सगळं असं पसारा सगळं असं पडलेला आहे. अजिबातच वेळ नाही आहे. काल रात्री मी दिवसभर ऑफिस करून आले. ऑफिस करून आल्यानंतर थोडंसं पॅकिंग केलं. त्या मामींकडे जेवायला बोलवलेलं होतं म्हणून ठीक आहे आम्हाला, अदरवाईज आमची तर हालतच झाली असती. ठीक आहे, तर आता मी पॅक करते. हे जे मेकअप किटचा बॉक्स आहे ना थोडासा, ते ह्याच्यामध्ये असं पॅकिंग करून ठेवते मी. ह्या बॅग्स आहेत ना छोट्या छोट्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये मी पॅकिंग करून ठेवते आता. ओके, त्यानंतर मग हे कपडे वगैरे मला ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये. ते कपडे वगैरे ठेवेल आणि हळूहळू थोड्या गोष्टी ज्या होत आहेत ते मी दाखवते. ओके, अगदी अर्ध्या तासात लोकांनी सगळं पॅक करून टाकलं. मूव्हर्स अँड पॅकर्स झाले वगैरे कशा पटापट पॅकिंग करतात. हो, झालं सगळं खाली. घड्याळ वगैरे ना कुठे पडतात तर ते आता ठेवून देते मी एका ह्याच्यामध्ये आधी. तू काय पॅकिंग करतो बेटा? तुझं पॅकिंग तुझं
काय घ्यायचं आपण खेळणे? काय घ्यायचं तुझं? अरे 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 आमचं सामान गेलेलं आहे. आम्ही आता ट्रेनने जातोय घाटकोपरला. आम्ही आता जातोय घाटकोपरला. हा रेडी झाला आमची ऑटो. सामान ऑलरेडी ट्रकने गेलेलं आहे. आमचं बाकी होतं थोडंफार. तर असं विचार केला की आम्ही सॅटर्डेला येऊ. गाडी वगैरे जे आहे त्या गाडीमध्ये थोडाफार सामान घेऊन जाऊ. तसं सगळं चाललेलं आहे. आता ऊन पण भरपूर आहे. तर जसं भेटेल तशा ट्रेनने आम्ही जातो. बॅड टाइम्स. आम्ही इथे आलो आणि समोरून आमची 151ची स्लो लोकल गेलेली होती. त्यामुळे फास्ट लोकलसाठी आता वाजले 2 आणि 2:28ची फास्ट लोकल आहे. असं आमचं चाललेलं आहे. जरा लवकर आलो असतो तर ती भेटली असती, किंवा जरा 10 मिनिटं उशीर आलो असतो तर घरी आराम करून ही गाडी भेटली असती. लाल लाईट पण लागला ना. बर बर बर. सो फायनली आज हा शेवटचा प्रवास राहणार आहे टिटवाळा टू ठाणे वगैरे. नंतर घाटकोपरवरून ठाण्याला यावं लागलं ऑफिसला. थोडंसं फरक पडेल, फार काही नाही, कारण माझं ऑफिस जे आहे ना ते ठाण्यापासून खूपच लांब आहे. म्हणजे स्टेशनपासून खूपच लांब आहे. तर 15 मिनिटचा फक्त डिफरन्स पडतो. म्हणजे आजूबाजूला जे लेडीज आहे त्या सांगतात, म्हणजे ऑफिसच्या लेडीज आहेत त्या सांगतात 15 मिनिटचा फरक पडतो. ओके. आज असं आमचं सगळं पॅकिंग वगैरे झालं आहे. ते लोक जाण्याच्या आधी आम्हाला तिथे पोचायचं होतं, पण सगळं आवरता उशीरच होऊन गेला. सो ठीक आहे, भेटतो आम्ही आता तिकडे गेल्यानंतर डिरेक्टली. बाय कर. अगदी अशी सिच्युएशन होती. आंघोळ करायला गेलो, रुमाल नाही, काहीच नाही, कपडे पण जवळ नाही, मेकअप करायला सामान नाही, काहीच नाही. सगळं असं जसं होतं तसं आलेलं. ती गाडी पोहोचलेली इकडे घराजवळ, इकडे ह्या बिल्डिंगच्या घराजवळ, आणि आम्ही जस्ट नाव इकडे आलेलो आहोत. गाडी इथे आमच्या आधीपासूनच पोहोचलेली होती, पण आम्ही तिथे नंतर पोहोचलो. तर मी इथे सामान वगैरे इकडे येईल. आम्ही एंट्री करतोय घरामध्ये. शोनू गणपती बाप्पा. ओके. नाही बेटा, चल आता वर चल. आम्ही एंट्री करतोय. सगळ्यात पहिला दाखवतो इकडे कोणतं आहे. 707 हिअर. ओके, चला चला. असं आहे इकडे एंट्री. सो येस, लिफ्टच्या समोरच घर आहे आपलं इकडे. तर पाटी वगैरे लावायची राहिली पण अजून. आपण आता एंट्री करू. दिस मोमेंट कॅप्चर. हो, बेडरूम आपली इकडे. आता आपलं इथे सामान पूर्णपणे राहणार आहे. आणि काय झालंय की ते टेनर जे होतं ना, त्या टेनरने अगदी अटीतटीवरती रूम आपण खाली करायला लावली त्यांना. तर त्याच्यामुळे ते AC वगैरे त्यांनी आत्ता काढले. इथला AC त्यांनी आता काढला. बाकीचं सगळं थोडासा पसारा आहे, जास्त नाही, पण ठीक आहे. आता तो सामान वगैरे वरती आणायला आपण बघूया. एक एक सामान आता वरती येणार आहे. आपण फॅन लावू. This fan is not working. फॅन का नाही लागत आहे? माहित नाही फॅन का नाही लागत आहे. बघूया आपण. ही इथे अशी स्टिक लागते वाटते. ही अशी लागली ना की ह्याच्यावरती काहीतरी अडकवता येते. हे पडद्यांना पण लावलेलं दिसतं त्या टेनर लोकांनी. इथे लागतंय वाटतं असं छोटं छोटं करून काहीतरी. AC आहे इथे पण ह्यांनी असं छोटं ते स्टिक केलेलं आहे. तिथून निघालेलं तर आहे. इथे पूर्ण ग्रिल आपल्याला करायचं आहे, पण ते अजून आता होईल हळूहळू एक एक गोष्ट. आपण अगदीच
अगदीच म्हणजे असं हार्ड अँड फास्ट इकडे आलेलो आहे, त्याच्यामुळे बरंच काही फर्निचर नाही आहे, काही नाही आहे. बरंच असं स्पेस आहे, ओपन स्पेस आहे, म्हणजे काही झालं नाही तसं प्लॅनिंग करायला. ठीक आहे, आता वरती सामान आणूया आणि मग बघूया. तर वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:45 आणि एक एक गोष्ट पॅकिंग करून आणता येते. सगळंच म्हणजे सगळंच आम्ही याला ते बेडरूममध्ये टाकतो आहे, कारण इथे काही फर्निचर वगैरे काही केलेलं नव्हतं. तर आता ते तसंच एक एक गोष्ट आम्ही करतो आहे. पण मूवर्स पॅकर्सवाल्यांनी खूप छान हेल्प केलेली आहे. त्यांनी सगळं असं पॅक करून ठेवलं बघा, असं सगळं पॅक करून ठेवलेलं होतं आणि ते आता आम्ही असं मोडतो आहे. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना, तसं एक एक सामान मोडामोडी चालू आहे. थोडं दिवस तो उमजणारच नाही, आता सामान तर सापडणारच नाही थोडे दिवस, कारण खूपच सामान इकडे तिकडे असं झालेलं आहे. आणि थोडंसं आम्ही जेव्हा एंट्री केली ना, असं टेनंट्सने बघा हे असं थोडं असं भोक्से पाडून ठेवलेले, होल पाडून ठेवलेले. हे बघा इकडे पण होल पाडून ठेवलेले असे, इथे स्टिकर्स वगैरे लावून जर असं इथे कुठेतरी खराब करून ठेवलं आहे. असंच चाललं आहे. हे बघा हे फ्रीज आहे ना, ह्याच्यामध्ये पॅक केलेलं होतं, आता ते घेऊन चाललं आहे. फ्रीज पण काढलं त्यांनी, ह्याच्यामध्ये पॅक केलेलं होतं ते, आता काढलं होता ते पण घेऊन चाललं ते. आणि हे बॉक्सेस होते ना, ज्या बॉक्सेसमध्ये त्यांनी पॅक केलेलं होतं ते सगळे बॉक्सेस काढले इथे, आणि हा सामान सगळा असा भरला आहे. आता एक एक करून आम्ही करूया गोष्टी. चक्की वगैरे इथे ठेवलेली आहे. थोडंसं का आता होणारच आहे, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, पण आता काय करणार आहे, ऑप्शन नाही आहे दुसरा. बघूया आता कसं होतं तसं चालू. हा बघा ओम चालू किया. तर जस्ट नाव नवीन घरात आंघोळ करते. आंघोळ करून झालेली आहे, छान प्रकारे आंघोळ वगैरे करून झालेली आहे. काय आहे ना, थोडंसं पसारा आहे ना, त्याच्यामुळे मलाही काही असं करमत नाही आहे, कारण मलाही असं पसारा वगैरे आवडत नाही. तर बरंच आम्ही आवरलं आहे. काही सामान आता वरती ठेवायचं आहे, काही त्या कॉटमध्ये ठेवायचं आहे. आणि काय आहे ना की आम्ही एकदम असं हार्ड अँड फास्ट आलो ना, त्याच्यामुळे ते फर्निचर वगैरेही नव्हतं, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे असंच सगळं ओपन राहतं आहे. पण हळूहळू आम्ही लवकरच सगळं करणार आहे. आणि तुम्हाला लवकरच मी घराचं आहे ना नवीन असं रूप दाखवेन. पण एक फर्निचर वगैरे जे आहे ते हळूहळू करूच, म्हणजे जेणेकरून आमचं जे कपडे आहे, जे काही सामान आहे, तो सगळं आम्ही वरती ठेवूया. आज वेळच नाही मिळाला, लिटरली सांगते, आज वेळच नाही मिळाला. आम्ही इतके थकलेलो आहोत आणि आज आंघोळ केल्यावर तर अगदी प्रसन्न वाटलं. आणि तुम्हाला एक सीन दाखवते. हे बघा असं दिसतं इकडनं, असं व्ह्यू. हे बघा समोरच्या बिल्डिंग्स आहेत ना, असा व्ह्यू दिसतोय हा. इकडे पण आहे. ओके, तर ॲक्च्युली इथे ना पडदे वगैरे बसवायचे आहे, तर ही खिडकी आम्ही बंदच ठेवणार आहे. मे बी हे जे चेअर्स वगैरे आहे ते इकडे आणून ठेवूया, जोपर्यंत तो ग्रिलवाला येत नाही. ओमच्या पप्पांना मी सांगितलं की 7 कामं बाजूला ठेवा, पण ते ग्रिलचं काम आधी करा, कारण ओम आहे ना तिथून चढायचा प्रयत्न करतो. तर चेअर्स आम्ही उद्याच्या दिवशी इकडे आणून ठेवू, जोपर्यंत ते ग्रिल्स होत नाही आहे तोपर्यंत. त्यानंतर पडदे वगैरे आम्ही आणलेले नव्हते, तर पडदे वगैरे सगळे आम्ही आता नेक्स्ट याला आणूया, शनिवार रविवारकडे जाऊ तेव्हा. तब्येतही थोडीशी बरी नव्हती, जरा घसा वगैरे दुखत होता माझा. पण ते कामं बघून तर आपोआपच कुठे सगळं निघून जातं, तर आपल्याला पत्ता पण लागत नाही. तिकडची रूम तर पूर्ण अशी सामानानेच भरलेली आहे, तर तिकडे तर मला जाऊ पण नाही वाटत आहे आता, की कसं करावं सगळं, कसं जावं.
तर या गोष्टी आहे ना मला समजतच नाही की मी आता तिथे जायचं कसं आणि काय करायचं. थोड्या बॅग्स वगैरे होत्या त्याही मी ओपन केल्या बऱ्यापैकी. फ्रीज वगैरे होतं तर त्या फ्रीजमध्येही सामान ठेवून दिला. गॅस ओपन करायला भरपूर वेळ लागला कारण गॅस इथे ना पाईपलाईन आहे आणि आम्ही टिटवाळ्याला राहत होतो तिथे सिलेंडर लागत होतं. तर जेव्हा ते पाईप आम्ही काढतोय त्या रेग्युलेटरमधलं तर त्या रेग्युलेटरमधून आहे ना रेग्युलेटरमधून आहे ना ती पाईप काही निघत नव्हता. तर त्याच्यामुळे ते थोडंसं हेच होत होतं आमचं. खूप मेहनत गेली त्याच्यामध्ये ते पाईपलाईन काढण्यामध्ये. मग ते आम्ही थोडंसं गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी टाकून त्याच्यावरती ओतून मग ते बाहेर काढलं. तर हे सगळ्या गोष्टी आहे ना खूप वेळ निघून गेला आणि त्यातल्या त्यात ओम आहे ना खूप वैतागला होता. खूप तो थोडासा रडतच होता मधून. तर खूप वैतागलं होतं ते. त्याला पण थोडीशी आंघोळ घातली. अजून इंटरनेट केबल बाकी आहे, अजून इंटरनेट बसवायचं आहे, अजून टी व्ही केबल बाकी आहे, टी व्ही युनिट आणायचं आहे. आता मला असं वाटतं की पुष्कळ शनिवार रविवार तर आमचे असेच निघून जाणार आहे. आम्हाला स्वतःसाठी काही वेळच भेटणार नाही. इथे चेअर्स वगैरे डायनिंग टेबलला चेअर्स आणायची आहे. त्यानंतर घरातल्या फर्निचरचं मोजमापणी वगैरे करून त्याला पाठवावं लागेल की हे सगळं मोजमापणी कर आणि आम्हाला कपाटच करून घ्यायचं कारण त्याशिवाय ऑप्शनच नाही. आपलं सामान तिथे मावणारच नाही माझा आमच्या घरातला. तर त्याच्यासाठी आम्हाला ते कपाट असं करून घेतात ना तसंच करून घ्यायचं आहे. इथे माझं एक मत आहे की इथे ना अशी छान शिवाजी महाराजांची मूर्ती मी इथे लावणार आहे मागे. फोटो इथे लावणार आहे मस्त मोठा असं छान की जेणेकरून आपला मुलगा जेव्हा मोठा होईल ना ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे बघून त्याच्यावर तसे संस्कार पडतील. तर तसं माझं एक तिथे फोटो लावायचा माझा असा विचार आहे. त्यानंतर बरेच काय काय प्लॅन्स आहेत पण ते किती एक्झिक्यूट होत आहेत ना ते आता त्याच्यावरती डिपेंड आहे. ओमचे पप्पा आणि ओमची आजी हे आता माझ्या नंडेकडे गेलेत जेवायला रात्रीचं कारण इथे काही गॅस वगैरे पण बरोबर नव्हता काही नव्हता. तर ते आता तिकडे गेलेत जेवायला आणि माझ्यासाठी डबा आणलेला आहे. आता मगाशी जेव्हा आले तेव्हा डबाच घेऊन आले होते ते. तर डबा आणलेला आहे आणि मी आता जेवते आणि आम्हाला अशी झोप लागणार आहे ना आज कारण 2-3 दिवस झाले आम्ही इतके थकलेलो आहे की आम्हाला कशालाच वेळ भेटत नाही. हेच एक मेन गोष्ट होती आमची की शिफ्टिंग वगैरे करायचं आहे सगळं. असंच सगळं चाललेलं होतं आज आत्तापर्यंत. तर आता बघू आम्ही कसं काय सगळं एक्झिक्यूट होतं आहे. पण सामान वगैरे कसं टाकलेलं आहे ते तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे दुपारी वगैरे. तर माझी अशी इच्छा आहे की मी आहे ना ब्लॉग्स बनवू. आता दररोजचा ब्लॉग बनवू थोड्या दिवसांपर्यंत. माझा आता उद्याचा पहिला दिवस राहील घरातला तर तो कसा टाकायचा आहे तो कसा मी करणार आहे. दुसरा दिवस करेल. पहिली माझी ऑफिस टूर कशी असणार आहे ऑफिसची फेरी कशी असणार आहे कारण आतापर्यंत मी टिटवाळ्याला जायची, टिटवाळ्याहून ठाणे प्रवास करायची. पण आता घाटकोपर टू ठाणे माझा प्रवास कसा होतो आहे ना तो मला शूट करायचा आहे आणि मग तो एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. ठीक आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणि मी आता जेवण करते. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी विथ नवीन ब्लॉग अँड नवीन होप्स. ओके, गुड बाय.